नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली जेव्हा मी शूटिंग करतो तेव्हा फ्रेमच्या बरोबर मध्ये उभा राहतो, पण आत्ता कबाब में हड्डी मला व्हायचं नाही आहे, त्यामुळे थोडा कडेला सरकतो, कारण माझंही तोंड तुम्हाला दिसावं, हा रिपोर्टही तुम्हाला कळावा आणि मागची धवलादार पर्वतरांगसुद्धा तुम्हाला एन्जॉय करता यावी म्हणून थोडा कडेला उभा राहतो. तुमच्या आणि निसर्गाच्या मध्ये मी येत नाही, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा. तिसऱ्या दिवशीचा सॉरी 5व्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशीचा अहवाल सुनंदन लेले सादर करतोय. तेव्हा माझं यूट्यूब चॅनल, माझ्या फेसबुकवरनं सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्डला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय अजब दिवस राहिलेला आहे. दिवसाच्या खेळाची सुरुवात इंग्लंडकरता अत्यंत गोड झालेली होती. मी अगदी गोड का म्हणतोय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण जिमी अँडरसन जो वयाच्या 42व्या वर्षी 187 टेस्ट मॅच खेळतोय, त्याला पहिल्यांदा मी सलाम करतो. आणि त्यांनी आज जेव्हा कुलदीप यादवला कॉट बिहाइंड केलं तेव्हा तो त्याचा कसोटीमधला 700वा बळी होता. हे लक्षात घ्या, 700वा बळी. नॉर्मली मला आकडेवारी कळत नाही, जे लोक माझा ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मी आकडेवारीच्या बाबतीत कच्चा आहे, पण ज्या गोष्टी आठवत आहेत त्या तुम्हाला सांगतो. 187 टेस्ट मॅचेस, 21 वर्षांची कारकीर्द आणि 700 विकेट्स, या गोष्टी, हे सगळे आकडे अजब आहेत. कारण त्याच्यावरती आता दोन माणसं आहेत, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन. सांगायला वेगळं नको आहे की सर्वाधिक विकेट काढणारा हा फास्ट बॉलर ठरलेला आहे. आणि त्याच्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड त्याच्यानंतर आहे, ज्याचे 604 बळी आहेत. म्हणजे जणू काही जो दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक विकेट काढणारा फास्ट बॉलर आहे त्याच्यामध्ये आणि जिमी अँडरसनमध्ये जवळपास 100 टेस्ट विकेटची गॅप आहे. ह्याच्यावरनं त्याची महानता कळून येते. आता ह्या एका मोठ्या मैलाच्या दगडावरनं त्याला एकच मैलाचा दगड खुणावत असेल जो विक्रमाचा असेल, आणि ते म्हणजे 200 कसोटी सामने खेळणं. त्याला अजून 13 कसोटी सामने खेळायला लागतील. आणि जेव्हा शेवटच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी लंच टाईममध्ये मायकेल ॲथर्टन बरोबर मी जेवायला बसलो होतो, तो म्हणाला, सुनंदन, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पुढच्या वर्षी इयर एंडला इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस खेळायला जाणार आहे. तोपर्यंत जर का जिमी अँडरसन टिकला तर तो सचिनच्या विक्रमाला गवसणी घालू शकतो. ऑल द बेस्ट जिमी अँडरसन, कारण इतके वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट या दडपणाखाली फास्ट बॉलर म्हणून खेळणं कमाल आहे बाबा, तुला मानला. हा झाला गोड भाग, कारण या गोडानंतर फक्त इंग्लंड टीमच्या नाकाला मिरच्या झोंबलेल्या आहेत. भारताचा डाव त्या मानाने पटकन संपला, कारण कुलदीप यादवला जिमी अँडरसनने आऊट काढलं आणि समोरनं बशीरनी बुमराला स्टंपिंग केलं. बशीरची एक गोष्ट मानायला पाहिजे, 45 पेक्षा जास्त षटकं या पठ्ठ्याने टाकली, त्याला चोप पडला. अगदी 173 धावांचा त्याला चोप पडला, पण 5 विकेट त्यांनी काढलेल्या आहेत. याला म्हणतात बडे दिलवाला स्पिनर, त्यामुळे वेल बोल्ड बशीर, हे सुद्धा मानायला पाहिजे. तरीही भारतीय संघाच्या हातात भली मोठी आघाडी लागलेली होती. रोहित शर्मा पाठीत चमक भरल्यामुळे फिल्डिंगला आला नाही आणि जसप्रीत बुमराह जो त्याच्या जागी कॅप्टनशिप करत होता त्यांनी एक निर्णय घेतला. एका बाजूनी मी बॉलिंग टाकतो, दुसऱ्या बाजूनी डायरेक्ट त्यांनी अश्विनच्या हातात बॉल दिला आणि अश्विननी जी कमाल करून दाखवली ती आज धर्मशालाच्या निसर्ग सुंदर मैदानावरती बघताना खरोखर धमाल आली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, अश्विनचा हा 100वा कसोटी सामना आहे. बेस्टोचा सुद्धा 100वा होता. त्याच्या दोन्ही इनिंगमध्ये तुटपुंजा खेळीनी त्याच्या जिभेला चव नसेल असा माझा अंदाज आहे. ह्याच्या उलट अश्विनची गोष्ट, पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 4 विकेट काढल्या होत्या, त्याच्यावरती तो समाधानी नव्हता. क्रिकेटर म्हणून तो कधीच समाधानी नसतो, हीच त्याच्यातल्या एका गुणाची ओळख मी पटवून घेतलेली आहे. कारण त्यांनी बॉल हातात घेतल्यानंतर 100वा कसोटी सामना संस्मरणीय करण्याचा जणू काही ध्यास घेतला होता. बेन डकेटला फ्लाईट देऊन त्यांनी एकदम स्वतःकडे भेटायला बोलवलं. बोल्ड झाला बेन डकेट. त्याच्यानंतर ओली पोप, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये उतावळा खेळ करायचा प्रयत्न केला होता, दुसऱ्या इनिंगमध्येही त्यांनी स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न केला. अश्विनला दुसरी विकेट मिळाली. तिसरी विकेट मात्र झॅक क्रॉलीची, अत्यंत जाळ्यामध्ये मासा सापडावा तसा त्यांनी बॉल वळवला. बॅकवर्ड शॉर्टलेगला फिल्डर त्यांनी उभा ठेवलेला होता आणि सरफराजनी मस्तपैकी कॅच पकडला. अश्विनच्या या 3 विकेटनी इंग्लंडच्या टीमला, रादर फलंदाजीला
फलंदाजीला भगदाड पडलेलं होतं आणि त्याच्यातनं ते सावरणं हे जेन्युइनली खूप अवघड होतं. जो रूट एका बाजूने उभा राहणार हे माहिती होतं, कारण तो फार दादा बॅट्समन आहे. तो जर का त्याची नेहमीची नॅचरल बॅटिंग करायला लागला तर त्याच्यासारखा बॅट्समन नाही, इतका तो सुंदर बॅटिंग करतो. दुसऱ्या डावात सुद्धा त्यांनी तेच करून दाखवलं. बेस्टोनी मात्र आल्यापासून नेहमीप्रमाणे आक्रमक रूप घेतलं. 3 त्यांनी जे षटकार मारले अश्विनला, कडक कडक, म्हणजे प्रेक्षकामध्ये 10-15 रोज ते आत जाऊन पडले, तरीही त्याला खेळत असताना जाणवत होतं की त्याला ती घाई आहे. बुमरानी बरोबर चालाकी केली. अश्विनचा एंड बदलला, त्याला दुसऱ्या बाजूने एंडला बॉलिंगला आणायचं म्हणून त्यांनी इकडनं कुलदीपला आणलं आणि कुलदीपनी मस्तपैकी एक लेग स्पिन त्याचा म्हणजे चायनामन टाकला आणि त्यांनी बेस्टोला पायचीत केलं. तो बॉल अप्रतिम होता. ह्या सामन्यामध्ये अश्विन आणि कुलदीप यादवला ज्या विकेट मिळाल्या त्या नुसत्या विकेट नाही आहेत, कुठल्याही फिरकी गोलंदाजाला अभिमान वाटावा अशा त्या विकेट्स होत्या. त्यामुळे बेस्टोची विकेट गेल्यानंतर अगदी म्हणतात तसं की कॉन्फिडन्सच्या बाबतीत, आत्मविश्वासाच्या बाबतीत खूप खाली असलेला बेन स्टोक्स बॅटिंगला आला आणि बेन स्टोक्सला दुसऱ्या बाजूनी म्हणजे पॅव्हलियनकडनं बॉलिंग करत असताना अश्विनने टाकलेला बॉल हा अफलातून होता. अश्विनने टाकलेला बॉल ऑफस्पिन आहे, तो वळेल असं समजून हा बाहेरनं खेळला, तो बॉल इकडनं आला आणि तो आत घुसला आणि उजवी दांडी गुल, खरोखर उजवी दांडी गुल. बेन स्टोक्स नाही नाही नाही, मला यांनी गंडवलं, यांनी मला फसवलं असं मान हलवत अक्षरशः आत गेला. या सगळ्या गोष्टी मैदानावरती बघत असताना खरंच कमाल वाटली. लंच टाईमलाच यांची इतकी पडझड झालेली होती की सामना तिसऱ्या दिवशी संपणार ही गोष्ट उघड झालेली होती. फोक्स जो आहे तो संपूर्ण या मालिकेमध्ये तळामध्ये चांगली बॅटिंग करत आलेला आहे. फास्ट बॉलिंगला तर तो चांगला खेळतो, तो स्पिनरला त्या मानाने बराच चांगला खेळत होता. जो रूटच्या बरोबर तो उभा राहील, थोडा काळ संयम दाखवेल असं वाटत होतं, परंतु पॅव्हलिनच्या बाजूने बॉलिंग करणाऱ्या अश्विननी परत एकदा सुंदर फ्लायटेड बॉल टाकला. मोठ्या फटक्याच्या त्याला आडव्या बॅटच्या मोहात पाडलं आणि बेन फोक्स बोल्ड झाला. या सगळ्या गोष्टी बघत असताना अश्विन बॉलर म्हणून काय तरबेज आहे, त्याच्या मागं 500 विकेट्स काय आहेत, 100 कसोटी सामने तो का खेळलेला आहे, भारतीय संघ भारतात खेळतो तेव्हा समोरच्या टीमचा शत्रू नंबर 1 अश्विन का असतो, या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळत होत्या. आणि त्याच्यानंतर जो रूट होता त्यांनी एक बाजू लावून धरली. सुपर्ब बॅटिंग त्यांनी केली, पण त्याला साथ मिळणं हे केवळ अवघड होतं, कारण एका बाजूनी अश्विन, दुसऱ्या बाजूनी बुमरा, प्रत्येक खेळाडूला 1000 प्रश्न विचारत होते. मी एवढंच म्हणेन, आकडेवारीत जाण्याचा हा सामना नाही. त्याचं कारण भारतीय संघानं मालिका 4-1 फरकानं जिंकलेली आहे. पहिला सामना हैदराबादचा इंग्लंड टीमनी जिंकला, कारण ओली पोपनी आउटस्टँडिंग इनिंग खेळलेली होती. त्याच्यानंतर भारतीय संघानं नुसतं पुनरागमन केलेलं नाही आहे, विजयी पुनरागमन केलेलं आहे. बॅज बॉलचा जो फुगा होता तो व्यवस्थित टाचणी लावून फोडलेला आहे. हे लक्षात घ्या. भारतीय संघाकडनं बॅटिंगमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. फिरकीची जादू बघायला मिळाली. ज्या विकेटवरती इंग्लंडचे फास्ट बॉलर जास्त प्रभाव पाडू शकले नाहीत, तिथं आपण पाहिलं आकाशदीपनी छाप पाडली. बुमरानी प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली, ज्या ज्या मॅचमध्ये तो खेळला, आणि सिराजनी सुद्धा मधल्या एका सामन्यामध्ये मस्त चमक दाखवली. हा विजय सांघिक आहे 100%, कारण यशस्वी जयस्वाल आणि अश्विन, कुलदीप यादव यांचं सातत्य या संपूर्ण मालिकेतलं नेत्रदीपकच होतं. पण त्याच्याबरोबर रोहित शर्माच्या 2 शंभर, शुभमन गिलनी गेल्या 3 कसोटी सामन्यामध्ये केलेली सुपर्ब बॅटिंग, ध्रुव जुरेलनी सामना जिंकून दिलेले करताना खेळी, या सगळ्या गोष्टी विसरता येणार नाहीत. सरफराज खानचं जे भारतीय संघात आगमन झालेलं आहे त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, पडिक्कलची हाफ सेंचुरी, किती बोलू आणि किती नाही असं मला खरोखर झालेलं आहे. म्हणून मी म्हणेन की हा विजय हा सांघिक विजय आहे, म्हणून जास्त समाधान देणार आहे. बॅसबॉलचा फुगा फुटला असं म्हणत असताना इंग्लंडची टीम ही भारतात येत असताना भारतीय संघाला दणका द्यायच्या मनोवृत्तीने येणार होती आणि त्यांना त्या मानाने काहीच जमलेलं नाही आहे. विजय हे कसे मिळवलेत ह्याच्याकडे जर का आपण नजर टाकली तर इंग्लंडची टीम आणि भारताच्या टीममध्ये किती अंतर होतं हे आपल्याला लक्षात येईल. आणि स्पिनला खेळत असताना त्यांची उडालेली तारांबळ ही सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही.
माझी मतं मी तुमच्याकडे मांडली. हा विजय सांघिक होता, हे माझं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुमच्या मते या मालिकेचे मानकरी कोण होते? तुमच्या मते आगमन केले भारतीय संघात नव्याने आगमन झालेल्या खेळाडूंचा खेळ हा मला भावला, तुम्हाला काय वाटलं? आणि बॅसबॉलचा फुगा फुटला हे माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ये वादियाँ ये फिजाएं बुला रही है हमें. काय दृश्य आहे बघा. बाय बाय धर्मशाला. अत्यंत सुखद स्मृती मनात साठवून मी धर्मशालाचा निरोप घेतोय. बाय बाय.